मित्रांनो, महाराष्ट्र केसरी राहटणीचं मैदान झालं आणि यामध्ये महाराष्ट्र केसरी झाला आहे सचिन. संघर्षातून उभं राहून परत आपलं अस्तित्व सिद्ध करणारा सचिन असं म्हणेन. संघर्ष काय होता मागच्याच व्हिडिओमध्ये शाहिदभाई यांनी सांगितलं होतं. आजचा म्हणेन सगळ्यात मोठा आणि खडतर विजय त्याचा. खरंच आज बोलायला इतकं कमी आहे ह्याच्यासाठी. आजचा खरा हा म्हणजे आनंद म्हणा किंवा त्याच्या एका दुःख म्हणजे आम्हाला थोडं त्याच्यापासून म्हणजे एक दुःखद घटना त्याच्याबरोबर घडलेली होती आणि त्या घटनेतून आज तो आज सावरला आणि त्याने त्याची जी धमक आहे त्याची जी काही शैली आहे ती त्यांनी त्याच्या आज कर्तृत्वातून दाखवून दिली. आणि खरंच मी यामागचा सगळ्यात मास्टर माइंड म्हणेन. आणि ह्याला आज जो काय सचिन आहे तो केवळ आमचे मार्गदर्शक आमचे आदर्श बल्लाळ सरांच्या म्हणजे आशीर्वादाने आणि त्यांच्या सगळ्या मेहनतीमुळं आज सचिन परत एकदा उभा राहिला आणि सचिनने परत एकदा दाखवून दिलं की मी कुठल्याही संघर्षातून सामोरे जायला मी तयार आहे. पुशेगावचा गुलाल आणि त्याच्यानंतर बऱ्याचशा गोष्टी घडल्या. मुलाखतीतून आपण मागच्या वेळेस क्लिअर केलं होतं. पण सेवागिरी महाराजांचा आशीर्वाद आहे सगळीजण असं म्हणतात. एवढ्यातनं उभा राहतोय म्हणजे नक्कीच महाराजांचा आशीर्वाद आहे सेवागिरी महाराजांचा. खरंच सँडी भाऊ ह्याला म्हणजे आम्हाला आणि आमच्या नंदींना खरंच सेवागिरी महाराजांचा मी पहिल्या बी बाईटमध्ये बोललो होतो की सेवागिरी महाराजांचा आशीर्वाद असाच आमच्या पाठीशी उभं राहावं आणि राहिला. त्यांनी पेडगावच्या पुशेगावच्या मैदानातच आम्हाला दाखवून दिलं की हा सेवागिरी महाराजांचा मोठा आशीर्वाद आमच्या पाठीशी उभं राहिला. आणि सेवागिरी महाराजाच्या रूपातच आम्हाला अजून एक देव माणूस भेटला, तो म्हणजे आमचे आनंद बल्लाळ सर. आणि खरंच ह्या दोन्ही म्हणजे यांना मी आयुष्यात कधीही महाराजांना बी विसरू शकत नाही आणि आमचे आनंद बल्लाळ सरांना पण विसरू शकत नाही. आज बैल ज्यावेळेस पळायला त्यावेळेस बरेचसे लोक म्हणले की कशाला आणायचा पळावा, कारण त्याला रेस्टची गरज होती, तरी तुम्ही आणला. तसंच बऱ्याचशा म्हणजे त्याच्या चाहत्यांचं त्याच्या म्हणजे यांच्या फॉलोअर्सवाल्यांचं म्हणणं होतं की सचिनला आज पळवलं नाही पाहिजे होतं, आराम दिला पाहिजे होता. परंतु बरेचशा लोकांच्या मानसिकता होती की हा म्हणजे सचिन दिसत नाही म्हणजे सचिन संपला किंवा सचिनचं ऑपरेशन झालं म्हणजे जो सचिनवर प्रसंग आलेला होता तो अतिशय वाईट प्रसंग आलेला होता. आणि त्या प्रसंगात असं लोकांना काही वाटलं की सचिन आज नाही करू शकत. आणि ह्याच्या मागं सगळी सरांची मेहनत आहे. सरांनी हे सगळ्यांना दाखवून दिलं की बैल किती संकटात असला तरी त्याला असं ह्याच्यात आणायचं एक त्यांच्याकडे तेवढी देवशक्ती आहे आणि त्यांनी आणून दाखवलं. आणि आज सचिननं ते बी साध्य करून दाखवलं की एक नंबर करून की खरंच तो म्हणजे कुठल्या गोष्टीसाठी बसून राहणाऱ्यातला नंदी नाही आहे म्हणून. जर त्याचं एकंदरीतच करिअर पाहिलं तुमच्या दावणीला आल्यापासून, सचिनचं एक वैशिष्ट्य आहे की तो म्हणजे अतिशय जिद्दी बैल आहे. त्याला आजार हो किंवा अगदी कुठली गाडी असो, त्याच्याबरोबर मोठी बैल असले तरी त्याची जिद्द पळण्याची आहे. आणि म्हणजे असं म्हणेन की त्या जिद्दीच्या जोरावर आज पुन्हा एकदा एक नंबर घेतलेला आहे. जिद्द आहे, अशा आपण म्हणू एकदम काटक बैल आहे, चिकट बैल आहे, सोडत नाही सहजासहजी. खरंच त्याची एक इम्युनिटी म्हणावं लागेल किंवा त्याची एक एनर्जी म्हणावं लागेल. तो वेगळाच आहे. म्हणजे त्याचं ज्यावेळेस ऑपरेशन चाललेलं ना त्यावेळेससुद्धा ते आमचे म्हणजे जे पशुअधिकारी आले ते बोर्डिन साहेब, तर त्यांनीसुद्धा त्यावेळेस आम्हाला आवर्जून बोलले की मी खूप सारे ऑपरेशन केले पण एवढी असा ऑपरेशन आणि ऑपरेशन केल्यानंतर मला वाटतं एक डॉक्टरांचं म्हणणं होतं की त्याला बेलकंडाल पडेल असं काय वाटत होतं. पण त्यावेळेस आम्हाला म्हणले धरून त्याला हे करा. पण असं दावं सोडलं तर असं तो चालत गोट्यापर्यंत गेलता. म्हणजे त्याची इतकी एनर्जी आणि त्याची तो म्हणजे एक आम्हाला एक महादेवाचा आशीर्वाद म्हणा की त्यांच्याच एक आशीर्वाद म्हणा किंवा त्यांच्याकडून एक काहीतरी आम्हाला फळ भेटलं आहे. आणि आज आमच्या दावणीला एवढं सोन्यासारखं म्हणजे नंदी आम्हाला सांभाळायची संधी मिळाली. खूप हेतून आनंद झाला. आनंद वेगळा आहे. आनंद वेगळा. पुशेगावचा आनंद सर्वोत्कृष्ट यश हा आनंद वेगळा.
पण जसं सांगितलं प्रस्तावनेत की अनेक संकटांना सामना देत अगदी ऑपरेशन एवढं मोठ्या टाक्याचं झालं त्याच्यानंतर बैल उभा राहतोय का नाही ही भीती असते आणि त्यातून एका महाराष्ट्र केसरी मैदानात यश. सचिन वेगळा आहे. खरंच वेगळा आहे तो. मी अजून बी सांगतो तो खरंच माझं नशीब म्हणजे माझं भाग्य आहे आणि आमच्या सगळ्या टीमचं भाग्य आहे की आमच्या दावणीला इतका चांगला नंदी आणि भाग्यवान वस्तू आमच्या दावणीला आली. त्याच्यापासून आल्यापासून सगळं माझं काही चांगलंच झालं आहे. आणि काय लोकांना वाटतं की बाबा ह्यांचं म्हणजे ह्या नंदीवर काय, परंतु आम्ही नंदी हा जीवापाड सांभाळतो, जीवापेक्षा त्याला जास्त मायादाया म्हणजे करतो. आणि बऱ्याचशा लोकांचं म्हणणं आहे की त्याला आरामाची गरज होती, परंतु मी सगळ्या पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांशी चर्चा करून त्याचे जे ट्रीटमेंट चालू आहे त्यांच्याशी सगळ्यांशी संवाद साधून ज्यावेळेस त्यांचा जो विचार येतो त्या विचारालाच मी म्हणजे हे करून मी कुठली निर्णय घेतलेला आहे. आज मैदानाला पळवायचा सुद्धा विचार हा सगळा मी त्यांच्याशी चर्चा करून सगळी त्यांच्याशी हे करूनच त्यांनी ज्यावेळेस सांगितलं की बाबा आज आपल्याला पळलं तर चालतं आहे त्याच वेळेस आपण हे. आणि महत्त्वाचं म्हणजे मला विषय तुम्हाला सांगायचं होतं, मला आज म्हणजे आमचं फेऱ्याचं नियोजन होतं, परंतु साहेबांचा आत्मविश्वास आहे की फेरे बिरे काय नाही की हा एक करणार जाऊन आज एकच करायचं. आणि आज आलो त्यांच्या शब्दाला यश आलं आणि खरंच समाधान वाटलं. आज म्हणजे सचिननं काय बोलण्यासारखं ठेवलंच नाही. आणि सचिनपासून आता काय अपेक्षा अजून ठेवायच्या म्हणजे हे बी प्रश्न आता मोठा पडलेला आहे. पैरा वेगळ्या स्टाईलची बैल सुंदर बरोबर पळाला, सुंदर खड्या मातानं पळणारा बैल हा मान खाली घालून पळणारा बैल. तर ही नियोजन पैऱ्यात बघताना कसं केलं, कारण जसं सांगितलं की वेगळ्या प्रवृत्ती आहेत पळायच्या दोन्हीच्या. काय झालं आम्ही ज्यावेळेस पेडगावचं मैदान झालं आदतचं त्यावेळेस सुंदर आणि सचिन आपण पळवला होता तिथं आणि त्या ठिकाणी पण आपण एक नंबर केलेला होता. म्हणजे मागचा एक मैदानाचा अनुभव आम्हाला होता आणि सचिननं त्याची म्हणजे सुंदरची गाडी अतिशय चांगली पळाली होती आणि ते आत्मविश्वास साहेबांना पण चांगला होता. साहेबांनी म्हणले नाही म्हणले आज खूप सारे मोठे चांगले चांगले पैरे पण आले ते सचिनला की खरंच मी त्यांचा आभार मानतो की ज्यांनी म्हणजे आज जे टॉप 10मध्ये बैल आहेत त्यांचे प्रत्येकाचे कॉल आले की सचिनचा फेरा नसला तरी आम्ही सचिनबरोबर पळायची आमची इच्छा आहे किंवा आपण पळू. म्हणजे एवढं काय असताना सुद्धा ह्या सर्वांनी आपल्याला एवढा शब्द दिला ह्यात खरंच मनापासून म्हणजे त्यांचे सगळ्यांचेच आभार की सगळ्यांनीच मला सांगितलं की आज आपण सचिनला म्हणजे पहिला फेरा देऊ नका, तुम्ही आमच्या बैलाबरोबर भले ते गटाला जरी मार खाल्ला तरी त्यात आम्हाला आनंद आहे. एवढी म्हणजे एवढं प्रेम एवढं सगळ्यांची म्हणजे हे खरंच सचिनमुळं आज खूप सारं मिळालं असं. आता अजून एक तुमच्या टीमनं सांगितलंय अजून एक संकट म्हणून त्या दात बी लावला आज. हो आज त्यांनी आज बघा योगायोग कसा आहे की आज फेरा म्हणजे गट पास करून आल्यानंतर हे पोरांनी बघितलं रक्त काय येतं असं तर बघितलं तर ते दात खरं म्हणजे दात लावण्यात योग म्हणजे आत्ता तर कंडिशन नव्हती, परंतु आज म्हणजे संकटात संकट म्हणते ते. बघा मित्रांनो सचिन हां काय म्हणताय हे बघा हे दात आज मैदानला आल्यानंतर दात लावले आज. मित्रांनो बघा आजचा गुलाल का वेगळा आहे, किती संकट आली सचिनला. अगोदर ऑपरेशन सांगितलं, मोठ्या टाक्याचं ऑपरेशन, त्याच्यानंतर मैदानात येणं, त्याच्यानंतर दात लावणं, हे सगळ्या संकटाला मात देऊन आज यशस्वीपणे उभा आहे सचिन रहाटणी मैदानात. जे महाराष्ट्र केसरी मैदान झालं त्याचा 1 नंबर करून आता सचिन बरोबर पळालं तेवढ्यात तोडीनं सुंदरच्या काय काय गोष्टी जाणूया या. तर सचिन बरोबर पळाला सुंदर, समान राशीची सचिन आणि सुंदर. आत्ता बैल कुठं आहे हा? आता शिरोड्यात संग्राम च्या शेडावर आहे. आणि किती दिवसातनं पळाला आत्ता पाहिला की त्या दिवशी कोरेगावला 1 नंबर केला. हां त्याच्यानंतर त्याच्यानं आज पाहिला 4 दिवसाच्या 5 दिवसाच्या गॅपनं पाहिला. काय तुम्ही निरीक्षण नोंदवा की वासरांबरोबर चांगला बैल पळतोय हा. हा वासराच्या बरोबर चांगलाच पोहतो, जेवढा त्याला हलका बैल लागेल का नाही तसा तो चांगलाच पोहतो. आणि शेजारचा बैल हलका पाहिजे त्याला.
म्हणजे ह्याच्या सुंदर एवढे चढ उतार बैलगाड्यात कुठल्याच बैलाबरोबर झालं नाहीत असं म्हणेन. नाही ना कुठल्याच बैलावर झालं नाही तेवढं उतार झाले त्या बैलात. आणि आपल्या दावणीला आल्यापासून त्यानं दुसऱ्यांदा एक नंबर करून दाखवला. पण तरी आज उभा आहे हो. आणि एक यशस्वी वाटचाल चालू आहे. सलग 2 मैदानात एक नंबर. हो सलग 2 मैदानात केला त्याने एक नंबर. हं. चांगला पोहतोय. चांगला आहे. आता कसं पुढचं नियोजन कसं राहील? आता 5 दिवसात 4-5 दिवसात गॅपनच. हां. आता कुठं दिसेल पळताना? आता बघूया की आता पुढलं मैदान कसं काय. नियोजन सगळं तुमच्याकडे असतं. नियोजन दुसरा करतो आणि पाटील मुंचन बीडकर हां हां. तो करतो. आपलं शेडाव फक्त आहे एवढाच विषय आहे. दावणीला कसं आहे? दावणीला शांत आहे. दावणीला धरावायचं हे करतोय हं. रागराग करतो पण परत शांत राहतो काय अडचण नाही. शांत. बैल कोण नसला तर मग रागराग आहे करतो. बरं. जास्त वेळ घेत नाही कारण बैल उभा राहत नाही. तर मित्रांनो जे राटणीचं मैदान झालं यामध्ये प्रामुख्याने सगळ्यांची मनं जिंकणारी 2 बैल सचिन सुंदरचे आपण संतोष तोडकर सेट आले तर त्यांची आवर्जून मुलाखत घेऊया कारण सगळा इतिहास आपल्याला जाणायचे. तर या व्हिडिओच्या माध्यमातून संतोष तोडकर यांचं अभिनंदन आणि त्यांच्या टीमचंही अभिनंदन तसेच सचिनची जी पूर्ण टीम आहे त्यांचंही अभिनंदन. धन्यवाद.